सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। एकनिष्ठ कार्यकर्ता की घराणेशाही, श्रीवर्धन जनतेचा निर्णय महत्त्वाचा। नंदू शिर्के। शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षातून यंदाच्या श्रीवर्धन विधानसभा निवडणुकीत नंदूशेठ शिर्के जोरदार तयारीत आहेत। गेली 40 वर्षे शिवसेनेशी एकनिष्ठ असलेले शिर्के साहेब आता तटकरे घराण्याच्या साम्राज्याला धक्का देण्यासाठी मैदानात उतरले आहेत। मी एक सच्चा कार्यकर्ता आहे, ज्याने लोकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे। श्रीवर्धनच्या राजकारणात घराणेशाहीच्या विरोधात ठाम भूमिका घेऊन लढत आहे, असे शिर्के साहेबांनी मत मांडले। गेल्या 5 वर्षात आदित्य तटकरे यांनी विविध पदांवर असतानाही श्रीवर्धनच्या मूलभूत सुविधांकडे पुरेसे लक्ष दिले नाही, असा आरोप त्यांनी केला। दवाखान्याच्या व्यवस्थापनावर, मेडिकल सुविधावर फारसे लक्ष दिले नाही किंवा कोणतेही ठोस पावले उचलले नाहीत। फक्त रस्ते आणि गार्डन बनवून विकास होत नाही, अशी टीका शिर्के यांनी केली। रोजगार निर्मितीसाठी कोणतेही नवे प्रकल्प आणण्यात आले नाहीत आणि दिघी प्रकल्पासारखी मोठी संधी असताना सुद्धा बेरोजगारी कमी करण्यात अपयशी ठरले, असेही त्यांनी म्हटले आहे। नंदू शिर्के यांनी स्पष्टपणे सांगितले की तटकरे कुटुंबाविरुद्ध मुस्लिम समाजात नाराजी आहे। आदित्य तटकरे यांच्या कामकाजातून मुस्लिम समाजाच्या प्रश्नाला दुर्लक्ष झाले आहे, ज्यामुळे त्यांचं स्थानिक पातळीवरील समर्थन कमी झाले आहे, असा मुद्दा त्यांनी पुढे केला। यंदाची निवडणूक तटकरे कुटुंबांच्या पैशाच्या ताकदीसमोर एकनिष्ठ कार्यकर्त्याची लढाई आहे। तटकरेंच्या कुटुंबातील मुलगा आमदार, मुलगी आमदार, पुतण्या आमदार, ते स्वतः खासदार अशा पदांवर असताना घराणेशाहीच्या विरोधात श्रीवर्धनची जनता काय प्रतिसाद देते हे महत्त्वाचे ठरेल। माझ्या कष्टावर आणि निष्ठेवर यंदाच्या निवडणुकीचा निकाल अवलंबून असेल, असे शिर्के म्हणाले। या निवडणुकीत ठरेल की पैशाची ताकद जिंकते की एका सच्च्या कार्यकर्त्याची निष्ठा, असे शेवटी नंदू शिर्के यांनी म्हटले। त्याचं कारण मूळ असं आहे की मी 90पासून शिवसेनेचं काम करतो आहे। 90ला शिवसेनेचं पहिलं ग्रामपंचायतमध्ये पॅनल उभं केलं होतं आणि त्यापासून माझं जे कार्य आहे ते सतत चालू आहे आणि आजपर्यंत मी शाखाप्रमुखपासून उपजिल्हा प्रमुखपासून हा माझा जो प्रवास आहे, या प्रवासामुळे माझीसुद्धा एक इच्छा आहे की ह्या ठिकाणी मला निवडून येणं किंवा मला तिकीट मिळावी। तो सर्वस्वी निर्णय आदरणीय उद्धव साहेबांचा आहे किंवा पक्षाचा आहे। पक्षाने जी संधी दिली तर या ठिकाणी 100% मी तो प्रयत्न करेन आणि निवडूनसुद्धा येईन। मुळात विकास जी विकासाची जी व्याख्या आहे ती मुळात आम्हाला पटत नाही। त्यांची काय रस्ता केला, एखादा गटार केला, एखादं समाज मंदिर बांधलं म्हणजे ह्याला जर विकास म्हणत असेल तर ती विकासाची मुळात व्याख्याच नाही। या ठिकाणी विकास खऱ्या अर्थाने जर करायचा असेल तर या ठिकाणचा रोजगार उपलब्ध करून देणं आणि या ठिकाणी रोजगार जर मिळाला तर तो विकास होईल। आणि जी गावं दिवसेंदिवस खाली होत चाललेली आहे, आज काय परिस्थिती आहे, संपूर्ण गावामध्ये 5-5, 10-10 लोक शिल्लक राहिलेले आहेत। ती गावाची जी गळती आहे ती थांबवण्यासाठी जर विकास करायचा असेल तर रोजगारावर भर देणं हा एकमेव मुद्दा आपल्या माझ्यासमोर असेल। तो विरोधक करत नाही किंवा सत्ताधारी ते करत नाही। या ठिकाणी जे सत्ताधारी आहेत तटकरे कुटुंब यांनी काय केले आजपर्यंत की त्यांच्या कुटुंबाचाच फक्त त्यांनी विकास केलेला आहे। मग ह्या कुटुंबाचा विकास करत असताना त्यांनी स्वतःचा मुलगा आमदार केला, मुलगी आमदार केली, पुतण्याला आमदार केलं, त्यानंतर भावाला आमदार केलं, स्वतः आमदार, खासदार, ह्या म्हणजे घराणेशाही ही मुळात त्यांनी केलेली आहे। आणि घराणेशाहीला ही जनता आता ह्या श्रीवर्धन मतदारसंघाची कंटाळलेली आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी बदल हा निश्चित दिसतोय लोकांमार्फत आणि मला खात्री आहे की 100% आता हा बदल होईल आणि तो बदल आपल्याला सुद्धा दिसेल। की तटकरे कुटुंबाची जी या ठिकाणची बांधिलकी आहे किंवा ह्या ठिकाणी ते अगदी धनाढ्य आहेत, तर हा मुळात मुद्दा नाही आहे की शिवसेनेचा हा मतदारसंघ म्हणजे बालेकिल्ला आहे। 2006ची पोटनिवडणूक झाली, आदरणीय तुकाराम सुर्वे हे निवडून आले होते। तुकाराम सुर्वे हे सामान्य कुटुंबातला एक शिवसैनिक होता आणि जर तुकाराम सुर्वे निवडून येते तर आज मला खात्री आहे 100% की माझ्यासारखा सुद्धा एक निष्ठावान कार्यकर्ता निवडून यायला कोणत्या प्रकारची हरकत नाही। आणि या ठिकाणी पैशाचा वापर होत नाही। शिवसेनेचं जे मतदान आहे ते 100% शिवसेनेलाच मिळतो, हा इतिहास आहे। मुळात या ठिकाणचा जो ह्या मतदारसंघामध्ये फार मोठा जो विषय आहे तो दिघी पोर्टचा आहे आणि हा बेरोजगार म्हणून त्या ठिकाणी आपल्याला लक्ष देता येईल। आणि युवकांचा जो मुद्दा आहे तो हाच आहे की त्या ठिकाणी युवकांना रोजगार उपलब्ध करून मिळावा आणि दिघी पोर्टसारखे आता आंतरराष्ट्रीय त्यांना मान्यतासुद्धा दिघी पोर्टला मिळालेली आहे। आणि याच दिघी पोर्टमध्ये मी काही वर्षापूर्वी उपोषण केलं होतं, ते 6 दिवसाचं माझं उपोषण होतं आणि उपोषणमध्ये आम्हाला लक्षात आलं की या ठिकाणचं बेरोजगार आम्ही 100% या दिघी पोर्टच्या माध्यमातून सोडवू, असा मला विश्वास आहे। अतिशय भयानक परिस्थिती ह्या मतदारसंघामध्ये आरोग्याच्या बाबतीत आहे। मी एक मुद्दा म्हणून उदाहरण या ठिकाणी देईन की परवा एक श्रीवर्धनचा प्रतोष कोलतरकर म्हणून एक कार्यकर्ता, शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, अक्षरशः हार्ट अटॅकने सुविधा न मिळाल्यामुळं, हॉस्पिटलला न पोहोचल्यामुळं त्याचं प्राण गेलेलं आहे। असे शेकडो जीव जात आहेत आणि यांनी हा विकास काय केलेला नाही। या ठिकाणी शिक्षणाची सुद्धा अतिशय वाईट अवस्था आहे। कुठे कॉलेज आणलेले त्या ठिकाणी
काहीच नाही, ना मेडिकल कॉलेज आणतो, हे आणतो, त्याची घोषणा करतायत. आता निवडणुकीच्या बाबतीत हे सुद्धा अनेक घोषणा करतायत की लाडकी बहीण, ह्या सगळ्या गोष्टी. तर ह्या सगळ्या गोष्टी फक्त निवडणुकीचा हा जुमला आहे. हे 2 महिने फक्त हा विषय आहे. एवढंच त्यांचा हा उद्देश आहे. केवळ ह्या एका मुद्द्यावर ह्यांना निवडणुका जिंकायच्या आहेत. हा विकास यांचं काही देणं घेणं नाही. या ठिकाणी तटकरे साहेबांच्या ज्या बाबतीत ज्या काही घटना आहेत, त्या घटनेचा सुद्धा मी या ठिकाणी उल्लेख करू शकतो की या मतदारसंघामध्ये शेकडो एकर जमिनी हा तटकरे साहेबांनी घेतलेल्या आहेत आणि हा त्यांनी फक्त त्यांचा विकास करून हा सगळा केलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी त्यांनी कुठला विकास केलेला नाही आहे. रस्ता केला, रस्ता 6 महिन्यात वाहून गेला, हा विकास नाही आहे. त्याच्यामुळे इथली जनतासुद्धा कंटाळलेली आहे आणि जनता शिवसैनिकांकडे आशेने पाहते की 100% कधी आमच्यापर्यंत पोहोचत आहे. मुळात पक्षश्रेष्ठींनी जर ठरवलं माझ्यासारख्या एखाद्या सामान्य शिवसैनिकाला उमेदवारी द्यावी तर त्या आदेशाचं तंतोतंत पालन करेन आणि जे करायचं आहे इथल्या जनतेच्या साक्षीने ते 100% करेन. जेवढा त्याग करायचा तेवढा करेन. आजपर्यंत मी सुद्धा संघर्षातून उभा असलेला एक कार्यकर्ता आहे आणि या संघर्षाची कुठेतरी आता मला एक हे दिसायला लागले आहे आणि संघटना या ठिकाणी 100% वाढवेन. मुळात मुस्लिम समाज आज आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून त्यांचं जे कोरोना काळातलं जे काम आहे त्या कामावर खुश आहे आणि आजही त्यांची लक्षणं जी आहेत ती 100% उद्धव साहेबांच्या पाठीमागे राहण्याची आहेत. त्याची एक परिणिती म्हणून आपण मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आदरणीय आनंद गीते साहेबांना जो मतदान जो मुस्लिम समाजाने केलेला आहे आणि मला असं वाटतं 100% यासुद्धा विधानसभेमध्ये हा मुस्लिम समाज करेल. मुस्लिम समाजाच्या बाबतीत आमच्या अनेक धोरणं आहेत. ते मूळ प्रवाहामध्ये सुद्धा मुस्लिम समाजावर आपण आणलं पाहिजे. मुस्लिम समाजाच्या बाबतीत जो शिक्षणाचा जो कमीपणा आहे तो सुद्धा आपण त्यांना कुठेतरी त्या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी आम्ही सुद्धा प्रामाणिक प्रयत्न करू. एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगतो. या ठिकाणी या मतदारसंघामध्ये तटकरे साहेबांचं जे कार्य आहे ते सतत सोयीचं जे राजकारण आहे त्या पद्धतीने त्यांचं जे कार्य आहे आजपर्यंत सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांना ते आजपर्यंत शिवीगाळी करत होते किंवा त्यांच्या विरोधात भूमिका घेत होते. अचानक असं काय झालं की ते नरेंद्र मोदींच्या अगदी मांडीला मांडी लावून बसले आणि म्हणून या ठिकाणचा जो मुस्लिम समाजसुद्धा आहे तो त्यांच्या विरोधात गेलेला आहे आणि याचाच 100% फायदा शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना होईल. धन्यवाद.